मामी जरा पायवर घेता का? मामी चहा आणून देऊ? हा लगेच आणते. काय ग अशी का घुटमळायला लागलीस? ती मांजर कसं पायात अंगाशी सारखं लगट करत तशीच करायला लागलीस की. असं का बोलताय मामी? मग काय तर हा हमकाच तुझं काय तर काम असणार आहे माझ्याकडं. त्याच्याशिवाय काय एवढं करतीस? बोलायचं काय काम आहे ती? मामी मी काय म्हणते, जाऊ का क्लासला? आता अगं बया अजून ती क्लासचं खूळ आहेच का तुझ्या डोसक्यात? अगं माझ्या जावयानी जरा बी मागचा पुढचा विचार केला नाही आणि तुझ्यासाठी ती ती लाटपट आणला. लटपट नाही, लॅपटॉप. हा तीच ती. अगं नाही म्हणलं तरी 40,000 तरी असल. आणि एवढा खर्च करून बी तुला काय तर वाटतंय का? जरा तर कदर कर की माणसाची. करते की मामी, म्हणूनच तर काल घरी थांबले होते. पण काय पण आता त्यांना कुठं शिकवा येते तवा? वा ग वा, कुठं शिकवायला येत आहे म्हणून तूच बोल की वर तोंड करून. मग कसं येईल ग शिकवता? अगं किती जरी झालं तरी सुगरणीला 4 माणसाचा स्वयंपाक सहज करता येतो, पण 50 माणसं एकदम आल्यावर चुका तर होत्यातच की ग. आणि काल गाव गोळा करायला तुला कोणी सांगितलं होतं ग? तुला एकटीला शिकवतो म्हणले होते का नाही ते? जाऊ द्या की मामी, आणि तसं बी त्यांना कशाला उगाच त्रास ना. वा ग वा, त्यांना बी कशाला त्रास म्हण. एवढा आणि विचार कधीपासून करायला लागलीस ग तू? घरातली कामं सोडून तुलाच गावून राहायला जायचंय ती सांग की. तुझा नवरा बसला तिकडे बॉर्डरवर जाऊन आणि हिथं आम्ही बसतो तुझी उसाबर करत. ती काय नाही, तुला शिकायचं असेल ना तर हिथं शिकायचं घरात बसून. अगं एवढा खर्च करून ती 40,000चा ती लॅपटॉप, हा तीच ती डबडा आणलं तुझ्यासाठी. अगं तेवढ्या ह्याच्यात माझ्या जेडीचं 2 डाग आला असतं. मला तर लई वाईट वाटतं बघ. असं वाटतं त्यांची ती दोघं त्यांच्या घरात सुखाने नांदली असती, निदान रोज उठून तुझं हिरडकं तोंड तरी बघायला लागलं नसतं. जा आता. अगं जा की, दळण आणायचं आहे नो का? आता आपण दुकान एकदम मॉडिफाय करणार आहे, एकदम मॉडिफाय. लेटेस्ट टेक्नॉलॉजी. गावात काय अखंड सातारा जिल्ह्यात नसल असं दुकान असणार आहे आपलं पाहुणं. निस्ती स्वप्न बघ स्वप्न, आधी दुकानावर छप्पर घाल. बापू तुम्ही मागच्या जन्मी काय कापूर होता काय हो? काय सारखं जळताय राव माझ्यावर तुम्ही. नाही असं म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणजे प्रगती होती ना. बापू तुम नापते जाओ, मैं कैसे सक्सेस की एक एक सीढ़ी चढ़ता हूं देखो. असं माझं कम्प्युटरवरनं बिलिंग निघणार, कम्प्युटरवरनं. आणि माझं फ्युचर मधलं प्लॅनिंग आहे बापू, ऑनलाईन केस कापणार कम्प्युटरवर मी. एक सांगू का तुला? सांगा की. काय नाहीतरी तुझा वरचा मजला रिकामाच आहे, तिथं एखादा कॉम्प्युटर बसवून घे. बापू मला लय पिटवू नका सांगून ठेवतोय. अरे तू काय भेटणार? झुराळानं खाल्लेल्या उदबत्ती गत ती आपोआप दिसती. अरे भैया आओ ना, दाढी करते हे. नाही नको, मला जायचं जरा. बर भैया त्या क्लासला कधी यायचं? बापू ऐकलं का?
अहो काय फर्स्ट क्लास शिकवत्यात माहितीये का, एकदम खतरनाक. भैया काय शिकवतो तुम्ही? बाप्पू तुम्हाला माहित नाही हो, अहो अख्ख्या गावाला कम्प्युटर शिकवायचं ठरवलंय भैयांनी. काय भैया? मग चांगलं आहे की, चांगलं आहे. अहो मग काय साधी गोष्ट आहे काही. अहो काल आज्याच्या घरात शिकवत होते सगळ्यांना. अहो बारक्या पोरांना बी शिकवत्यात स्पेलिंग सहित. मग आम्हाला पण शिकवा की. कधी यायचं क्लासला तेवढं सांगा. भैया कधी येतो सांगा की बापूंना. काय आहे, आम्हाला जरा महत्वाची काम आहेत आता. बर नंतर येतो तुमचा स्पेशल क्लास घ्यायला. ओके भैया. आपलं भैया कुठं टॅलेंट सर म्हणलं पाहिजे आता यांना, कम्प्युटरचे सर. सर हा या. भैया भैया बरं झालं तुम्हीच भेटला. काय झालं? तुम्ही म्हटलं ते स्पेलिंग पाठ करायचं. कसलं स्पेलिंग? कॅम्प्युटरचं. थांबा म्हणून दाखवतो. COMPU तसं नाही, COMPOU. एका प्रथापड माझंच बरोबर आहे. भैया आता तुम्ही सांगा कुणाचं बरोबर आहे. ए काय स्पेलिंग लावले रे? पहिलीच का तुम्ही आता? तुमच्या अशा ठिकाणी स्पेलिंग काढेन ना आयुष्यभर वाचू शकणार नाही. व्हॉट इज दिस टॅलेंट? गावातली शेमडी पोरं आमच्या इज्जतीचा फायदा करायला लागल्यात. तुम्हाला आमच्याकडे स्पेलिंग पाठ करून घेता आले नाही का? अहो भैया आपल्याकडे वेळ होता का तेवढा स्पेलिंग पाठ करायचा? तुम्ही ना रिडकुलेस. भैया रिडकुलस नाही, रेडिकुलस. नमस्ते. सेट डाऊन. चला बेचा पाडा लिहून काढा सगळ्यांनी. नमस्कार भैयासाहेब. नमस्कार. तुम्ही शाळेत कसं काय? गुरुजी आम्ही तुमच्याकडनं लसूण घ्यायला आलोय. हा भैया लेसन. गुरुजी आम्ही तुमच्याकडनं शिकायला आलोय. काय भैया चेष्टा करताय वे? मी काय शिकवणार तुम्हाला? उलट तुम्हीच पोरांना काहीतरी सांगितलं पाहिजे. एखादी बोधपर गोष्ट सांगा. अरे तुम्हाला तर सगळं येतं. नाही आम्हाला सगळं येतं पण इंग्लिश तेवढं येत नाही. आमचं इंग्लिशचं काय वाकड आहे काय माहिती. आम्हाला स्पेलिंग शिकवत नाही बस. बरोबर. कसलं स्पेलिंग? नाहीतर एक काम करू का, मी तुम्हाला येऊन तुमचा क्लास घेत जाईन. गुरुजी क्लासचं नाव काढायचं नाही. काय आम्हाला कॉम्प्युटरची स्पेलिंग शिकवा. बरोबर. तुम्ही बसा, मी तुम्हाला सांगतो. साहेब हे स्पेलिंग तुम्ही 50 वेळा लिहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 50 वेळा? हो हो. हे लिहिलं ना की तुम्ही झोपेत न उठला तरी तुमच्या लक्षात येईल. ओके गुरुजी. टॅलेंट लिहा. भैया मी लिहू? हा मग त्याच्याशिवाय पाठ कसं होणार? हो भैया माझं पाठ आहे स्पेलिंग. पण माझं पाठ नाही ना. गपली. अहो भैया मग तुम्ही लिहिलं पाहिजे म्हणजे तुमचं पाठ होईल. सगळीच काम कशी मी करायची रे? हा काहीतरी तुम्ही पण करा की. आमचा लोड थोडा तरी हलका करा. गपली. मुलांनो 4चा पाडा म्हणा. 4 1 4
हा बोला मिसेस. हॅलो, कुठे आहे तुम्ही? आम्ही ते पक्षाची जरा महत्वाची मीटिंग आहे. बोला की काय. पक्षाची मीटिंग मध्ये पाडे म्हणताय वाटतं. हा ते जरा शाळेत आलो होतो. बोला की काय महत्वाचं काम होतं का? शाळेत कशाला गेलाय? कशाला म्हणजे? हा अहो स्पेलिंग शिकायला आलोय. त्या शेतलीनं सगळ्या गावासमोर आमच्या हसं केलं ना काल. आता तिला स्पेलिंग म्हणूनच दाखवतो. जेव्हा जायचं होतं तेव्हा नाही गेले, पण आता जाताय बाय. मिसेस जरा जपू ना. हो, तुमच्यासाठी सांगते मी. तिथं जाऊन स्वतःचा अडाणीपणा कशाला जगजाहीर करताय उगच. आधीच त्या शेतलीने पार हसं करून टाकलंय तुमचं. कम्प्युटर पाहिजे ना अजून बी तुम्हाला कळत नाही बाय. हा असं करून कसं चालल? पण तुम्ही सरचिटणीस आहे हे विसरू नका आता. देर यू आर जयश्री. करेक्ट आहे तुमचं, म्हणजे करेक्टच आहे. करेक्ट काय करेक्ट? बाहेर पडा आधी तिथनं. आईला हे खरंय. शीतलनं सगळ्या गावासमोर आमचं हसं केलंय, आमचा जोक केलाय. आता जवळ सगळ्या गावासमोर तिचं हसं करत नाही तवर आमच्या जीवाला चैन पडणार नाही. अगं काहीच माहिती नव्हतं का. आणि त्यात भारी म्हणजे राहुल्या म्हणाला बघ डायरेक्ट बंद करतो. आणि ते बय्याच काय झालं एवढं का हसताय? अगं ते ठेव इकडं. माझा एक अगं काल काय मजा आली माहितीये का. काल तू पाहिजे होतीस. असली मजा आली माहितीये का. काल भैया म्हणाला की मी कॉम्प्युटर शिकवतो आणि त्यांनी बोलवून घेतलं मला. त्यानं नाही मी बोलवून घेतलं. हा तेच, ते शिकवणार होते हिला आणि हिनं आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतलं. आम्ही गेलो की असली मजा आली. त्या भैयांना काय म्हणजे काहीच येत नव्हतं. होय, आणि वर तर काय आम्ही एवढं बेसिक शिकवत नसतोय. शितले अगं तुला किती वेळ सांगितलं असतं काहीतरी करत जाऊ नकोस म्हणून. शितले अगं का वागतीस तू अशी? आणि तुलाच त्रास होतो मग नंतर त्याचा. आहे अगं. शितले अगं समजा हे उद्या पुष्पाला कळलं तर अगं किती कालवा करल ती. आधीच तिचं जावई म्हणजे तिला जीव की प्राण आहे आणि तुझ्यावर तर डूक धरूनच असते सारखी ती. आहे तू ना उगाच लई काळजी करत बसतीस. काय नाही करत त्या. अगं असं कसं काय नाही करत. तू अशा काहीतरी कुरापत्या काढणार आणि मग ती दंगा करत हिथं येणार आणि ह्यांना मला वाटेल तसं बोलणार. हे समज झाल्यावरच तुला समाधान मिळणार आहे का? आहे असं का ग बोलतीस? अगं तुला किती वेळा सांगितलंय. मी आपली चांगली जात होते की कॉम्प्युटर क्लासला. तोच आडवा आला म्हणे मी शिकवतो तुला कॉम्प्युटर. आहे तुला माहितीये ना कसं आहे तो. एकटीला शिकवायला बघत होता. मी जात असते वे एकटी. घेऊन गेल्या की पलटनच. काय करायचं बाई. मला तर वाटतंय की नाही देवानं ना त्या भैयाला स्वतःहून घराबाहेर पडायची सुबुद्धी द्यावी. म्हणजे सुंटी वाचून खोकला जाईल बघ. आता ग चल येते मी आता. अगं शितले थांबणार होतीस ना. नाही परत येते. आणि अगं काय बाई काय करायचं त्या पोरीला. आता यात थँक्यू म्हणण्यासारखं काय होतं. अगं तू जे सांगितलंस ना ते तिला पटलं असेल म्हणून म्हणली असेल. मी सांगितलेलं पटतंय होय तिला. अरे असं झालं असतं तर मग कशाला. नाही हिच्या डोक्यात काहीतरी वेगळंच आलं असणार नक्कीच. पडला बाबा एकदाचा बर्फ. ते काय तर म्हणले ना काश्मीर बद्दल. घर फिरदोस बर्रू आहे जमी असत. हमी असतो हमी असतो हमी असत. आम्ही असतो. अरे म्हणजे या जगात जर कुठं स्वर्ग असेल ना तर तो इथे काश्मीर मध्ये असं. हे बाबा फक्त काश्मीर में स्वर्ग नाही आहे. आमच्या महाबळेश्वर मध्ये सुद्धा आहे. पण मिनी स्वर्ग आहे. आता तुम्हाला सातारकरांना कोण बोलायला ऐकतंय वेतावा. हे बघ जे ऐकत नाहीत ना त्यांना सातारकर म्हणतात. पण इथं जसा बर्फ पडतोय तसं तिथं साताऱ्यात असतोय का? ए बेटे
कालच माझ्या एका दोस्ताने मला सांगितले आपल्याकडे महाबळेश्वर मध्ये व्यालनालेकला बर्फ पडलाय, बर्फ. काय बी सांगते का तिथला बर्फ काय बर्फ असते काय बी? असतोय ना, मग झालं तर असतं म्हणजे असतं. शितली असेल का जागी? फोन करून बघतो. ए आजा, किती वाजले का? 4:15 वाजलेत. झोपले असतील, झोपू दे की. शितले तू कशी काय जागेस? हे खरं प्रेम आहे बरं का, वहिनी जागे आहेत. जा 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 जा. तुला सांगतो म्हणजे आम्ही आमच्या गावात शितले कशी काय जागेस तू? हाय अजून जागी. शितले मला माहिती तू 5 वाजता उठतेस, आता तर 4:15 वाजलेत. अहो ते खोली बदलल्यापासून झोप लागत नाही नीट, तिथली सवय झालती ना. शितले धड शांत झोप पण नाही तुझ्या नशिबात. साधी हक्काची खोली पण नाही देऊ शकत मी तुला. असं काय बोलताय? बघा की त्या निमित्तानं मी तुमच्याशी बोलू तरी शकले. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष द्या. लय विचार करता तुम्ही तर. तसं नाही शितले, शितले तू त्या घरात आलीस ते माझ्यामुळं. तुला सांभाळायची, तुला कायम सुखात ठेवायची ही माझी जबाबदारी शितले. मग मी तिथं नसलो म्हणून काय झालं? उलट मी तिथं नसताना तुझी नीट काळजी घेतली गेली पाहिजे, पण ते राहिलंच. आणि तुला तर त्रास होतोय आणि तुम्हाला सांगत नाही हे माहिती मला शितले. साधं माझ्या बायकोला सुखात ठेवू शकत नाही. अहो काय बोलताय? आणि तसं बी मिसेस फौजी असण्यात जे सुख आहे ते अजून कशात बी नाही बघा. शितले मला काय करता येत नाही ना, त्याच मला लय वाईट वाटते बघ. मी अहो तुम्ही कशाला मनाला लावून घेताय उगाच? मी मस्त मजेत आहे. इथं जीजी आहेत, मामा आहेत, सगळेजण माझी चांगली काळजी घेतात. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका. इथं जी माझं आहे ते मला मिळणारच आहे. हा राहिला प्रश्न खोलीचा, ती बी परत मिळते का नाही बघाच तुम्ही. जेडी आणि भैया त्यांच्या घरी गेले असते ना, तुला हे सोसायलाच लागलं नसतं बघ. तुम्हाला बी असंच वाटतंय ना? मग झालं तर तो भैया त्याच्या घरी परत जाणारच. शितले काही एवढं सोपं आहे का ते? शितली म्हणली ना, मग तर तो जाणार म्हणजे जाणारच. कसं काय? काय तोडगा निघाला का? मग आईंशी बोलणं झालं का त्यांच्या? आहा, पण तो स्वतःहून त्याच्या घरी जातोय का नाही बघाच तुम्ही. ठीक आहे बघतो, पण शितले तू काय कांड करू नको म्हणजे झालं. हाय का आता म्हणलं ना मी अजिबात काय करणार नाही. पण तो त्याच्या घरी जाणारच. बर मी काय म्हणते, आता उठलेच आहे तर उगाच लोळत पडत नाही, घरातली कामं करायला लागते. ठीक आहे. आणि हा काळजी घे स्वतःची. तुम्ही बी. ठेवू का?